विद्यार्थ्यांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील लेसन नंबर 3 जर्नल आपण सुरू केलेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जर्नलचं स्पेसिमन कसं काढायचं आणि त्या प्रत्येक त्या स्पेसिमनमध्ये असणारे कॉलम्सची माहिती आपण बघितली. ती तुम्हाला मी वहीत लिहून घ्यायला सांगितली होती. मला खात्री आहे की ती तुम्ही लिहून घेतली असेल. आता ॲक्च्युली जर्नल एंट्री कशा टाकायच्या ते आज आपण बघणार आहे. तर जेव्हा आपली शाळा सुरू होती त्यावेळी आपण बघितलं होतं की तुम्हाला समजा जर मी एखादं ट्रान्झॅक्शन दिलं, व्यवहार ज्याला म्हणतो आपण, आपल्या व्यवसायामध्ये अनेक पैशाचे व्यवहार करत असतो. काही कॅश ट्रान्झॅक्शन करतो, काही क्रेडिट ट्रान्झॅक्शन करतो. हे शब्द तुम्हाला माहीत झाले आहेत. त्या सगळ्याचे अर्थ मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे काही ट्रान्झॅक्शन्स, व्यवहार जेव्हा आपल्या व्यवसायात आपण करतो तर आपण आपल्या डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट दाखवत असतो. हे आपण आधी शिकलेलो आहे. आणि अशा प्रकारचा टेबल जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तशा प्रकारचा टेबलही आपण काढलेला आहे. तर आपण त्याला एकदा रिवाईज करूया. बघा, ट्रान्झॅक्शन कॉलमची नावं बघा काय आहे. ट्रान्झॅक्शन्स, त्यांचे 2 इफेक्ट, 2 इफेक्ट्स. मग त्या 2 इफेक्टवरून 2 अकाउंट्स, की कोणत्या 2 अकाउंट्सवर ते जे 2 इफेक्ट्स कोणत्या 2 अकाउंट्सवर होणार आहेत तर त्या 2 अकाउंट्सची नावं. ते जे 2 अकाउंट्सची नावं आपण काढली ते कोणत्या टाईपची अकाउंट्स आहे, म्हणजे रिअल, नॉमिनल आणि पर्सनल या 3पैकी हे कोणत्या प्रकारचे अकाउंट्स आहे ते टाईप्स ऑफ अकाउंट्स आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर त्याला रूल अप्लिकेबल, कोणता रूल अप्लिकेबल होईल आहे. जसं रिअल अकाउंट म्हटलं तर कोणता आणि पर्सनल अकाउंट म्हटलं तर कोणता रूल अप्लिकेबल होईल. आणि त्यानंतर कोणता अकाउंट डेबिट होईल आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल. अशा प्रकारचे हे कॉलम्स आहेत. तर आपण 1 बाय 1 एक ट्रान्झॅक्शन घेऊ. फक्त मी 3 ट्रान्झॅक्शन इथे घेतले आहेत आणि त्या 3 ट्रान्झॅक्शन्सच्याच रिलेटेड जर्नल एंट्री कशी टाकायची ते पुढे बघू आपण. तर पहिलं बघा काय लिहिलेलं आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. म्हणजे बिझनेस आपण स्टार्ट केलेला आहे कॅशनी. किती कॅश आणली आहे? ₹1,00,000 कॅश आणून आपण आपला बिझनेस स्टार्ट केलेला आहे. काय 2 इफेक्ट्स दिसतात आहे बघा बरं. पहिला इफेक्ट दिसतो आहे की कॅश तुमच्या व्यवसायात आली आहे. जर कॅश कम्स इन होते आहे म्हणजे तुमच्या व्यवसायात येते आहे तर ती तुम्ही वर लिहायची, कारण की कॅश व्यवसायात आली आहे. तर ती सगळ्यात पहिला इफेक्ट तो दिसतो आहे. दुसरा इफेक्ट त्याच्या खाली लिहिला आहे, प्रोप्रायटर इज द गिवर ऑफ द बेनिफिट. म्हणजे ही जी कॅश आणली ती कोणी आणली आहे, का आणली आहे तर ती आणली आहे प्रोप्रायटरनी. प्रोप्रायटर म्हणजे मालक, ओनर, त्या बिझनेसचा जो मालक आहे त्यांनी ती कॅश आणलेली आहे, म्हणजे तो गिव्हर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या रिलेटेड आपण 2 अकाउंट्स बघणार. समजा कॅश कम्स इन आलं म्हणजे कॅश जर व्यवसायात आली आहे तर तो इफेक्ट आपण कोणत्या अकाउंटमध्ये दाखवणार? कॅश अकाउंटमध्ये. म्हणजे पहिला अकाउंट आपला मिळाला आपल्याला कॅश अकाउंट. दुसरा अकाउंट प्रोप्रायटर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. याच्या संबंधात हा जो प्रोप्रायटर आहे, मालक आहे, तो जी काही कॅश आणतो त्याला आपण काय म्हणणार आहे? कॅपिटल म्हणणार आहे. म्हणजे ही आणलेली कॅशचा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट आपण कशावर दाखवणार आहे? कॅपिटल अकाउंटवर दाखवणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या 2 अकाउंट्स मिळाले. पहिला मिळाला कॅश अकाउंट, कारण कॅश आली आहे त्याच्यामुळे कॅशमध्ये आपल्याला दाखवावी लागेल ती. आणि दुसरा कॅपिटल म्हणून कॅश आणलेली आहे. म्हणजे ही कॅश काय म्हणून आणलेली आहे? कॅपिटल म्हणून आली आहे, म्हणून कॅपिटल अकाउंटमध्ये तो दुसरा इफेक्ट दिसेल. आता टाईप्स ऑफ अकाउंट्समध्ये बघा, कॅश अकाउंट कोणत्या टाईपमध्ये येतो तर कॅश ही आपली ॲसेट आहे. आणि ॲसेट्सशी रिलेटेड कोणताही अकाउंट जर असेल तर त्याला आपण रिअल अकाउंटचा रूल लावत असतो. म्हणून आपण टाईप्स ऑफ अकाउंट्समध्ये कॅश अकाउंटच्या समोर आपण काय लिहिलं? रिअल अकाउंट लिहिलं. आणि त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट जे आहे तर कॅपिटल अकाउंट जो आणणारा, कॅपिटल आणणारा जो प्रोप्रायटर असतो तो एक पर्सन असतो, एक पर्सनल तो ट्रान्झॅक्शन असतो, म्हणून त्याला पर्सनल अकाउंटचा रूल आपण लावणार आहे. मग काय रूल लागेल आहे बघा. तर रिअल अकाउंटमध्ये काय रूल लागतो डेबिटचा? की जर कॅश किंवा कोणतीही ॲसेट तुमच्या व्यवसायात येते आहे तर तिला, त्या अकाउंटला तुम्हाला डेबिट करावं लागतं. म्हणून आपण काय रूल लिहायचो तिथे की डेबिट व्हॉट कम्स इन. ठीक आहे. आणि पर्सनल अकाउंटचं काय रूल लागेल आहे की जो गिव्हर आहे त्याला क्रेडिट करा. म्हणजे कोण गिव्हर आहे तर प्रोप्रायटर हा गिव्हर आहे. म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये आपण असा रूल लावू की क्रेडिट द गिव्हर. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 अकाउंटची नावं मिळाली आहेत. अकाउंट टू बी डेबिटेड तो झाला कॅश अकाउंट आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड तो झाला कॅपिटल अकाउंट. तर अशा प्रकारचे हे जे 2 ट्रान्झॅक्शन, 2 इफेक्ट, 2 अकाउंट्स आणि असं करता करता शेवटी आपल्याला अकाउंट टू बी डेबिटेड आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड बघायचं आहे. आता ह्याच्याच वरून आपण जर्नल एंट्री कशी केलेली आहे ती बघूया.
की बघा पहिल्या नंबरवर तुम्हाला ती जर्नल एंट्री दिसते आहे. आपण इथे बघितलं होतं की स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. तर बघा जर्नल एंट्री आपण अशा पद्धतीने आखलेली आहे. जर्नल एंट्रीजवरती हेडिंग टाकलं आहे. कॉलम्सची नावं बघा, डेट, पर्टिक्युलर्सचा कॉलम थोडा मोठा ठेवायचा, LFचा सगळ्यात छोटा बारीक, त्याच्यात सध्या आपल्याला काहीच लिहायचं नाही आहे. नंतरचा कॉलम आहे डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. आता इथे डेट आपल्याला दिलेली नाही आहे म्हणून आपण सरळ 1 नंबर असं म्हणणार आहे तिथे जर्नल एंट्री. आता बघा इथे आपल्याला पहिला अकाउंट जो डेबिटेड म्हणून दिलेला आहे तो काय दिलेला आहे, कॅश अकाउंट. म्हणून आपण इथे कसं बनवणार, कॅश अकाउंट डेबिट. लिहिण्याची पद्धत बघा, कॅश अकाउंट लिहिलेलं आहे आपण आणि त्याला काही अंतर सोडून सगळ्यात शेवटी त्या लाईनमध्येच सगळ्यात शेवटी DR म्हणजे डेबिट असं लिहिलेलं आहे आणि त्याच लाईनमध्ये आपल्याला डेबिट अमाऊंटच्या कॉलममध्ये ₹1,00,000 लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा जो अकाउंट आपण क्रेडिटेड म्हणून घेतलेला आहे तो आहे कॅपिटल अकाउंट. म्हणून आपण इथे लिहिणार टू कॅपिटल अकाउंट आणि तिथे क्रेडिट वगैरे लिहायची गरज नसते. टू कॅपिटल अकाउंट लिहायचा आणि सरळ क्रेडिट साईडच्या कॉलममध्ये आपल्याला ₹1,00,000 लिहायचं आहे. आणि त्यानंतर खाली आपण नरेशन लिहित असतो. नरेशन म्हणजे मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगितला होता, एक्सप्लेनेशन, माहिती की हे जे वरचं जर्नल एंट्री आपण टाकलेली आहे त्याचा थोडंसं शॉर्टमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. तर बघा तिथे काय लिहिलं आहे, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आपण काय केलेलं आहे, हे बिझनेस स्टार्ट केला आहे की नाही कॅशनी, त्याच्यामुळे आपण तेच वाक्य तिथे लिहायचं की बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आणि अशा पद्धतीने तुमची एक जर्नल एंट्री कंप्लीट झालेली आहे. कशी वाचायची त्याला आपण आता वाचायचं कसं, तर कॅश अकाउंट डेबिट 1,00,000, टू कॅपिटल अकाउंट 1,00,000, बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आलं का लक्षात. आणि त्याच्यानंतर आपण एक रेश आखून पर्टिक्युलर्स कॉलम फक्त बंद करणार आहे. तुम्हाला लक्षात येत असेल बाकी कोणत्याही कॉलम्समध्ये तुम्हाला रेश आखलेली दिसत नाही आहे कारण आपण त्याची नंतर टोटल करणार आहे. त्याच्यामुळे तिथे ते जर्नल एंट्री बंद नाही करायची, फक्त पर्टिक्युलर कॉलम आपल्याला बंद करायचा. आलं का लक्षात. तर ही झाली तुमची पहिली जर्नल एंट्री. दुसरं बघा काय लिहिलं इथे, परचेस्ड कम्प्युटर ऑफ ₹20,000 फॉर कॅश. म्हणजे रोखीनी कॅशनी आपण कम्प्युटर परचेस केला आहे. परचेस करणं म्हणजे काय म्हटलं होतं मी, खरेदी करणं. तर मग आता सगळ्यात पहिला इफेक्ट काय दिसतो आहे बघा, की कम्प्युटर जर तुम्ही व्यवसायासाठी खरेदी केला आहे तर कम्प्युटर ही तुमची ॲसेट असते, म्हणजे तुमची संपत्ती आहे आणि संपत्ती तुमच्या व्यवसायात येते आहे. म्हणजे कम्प्युटर कम्स इन, व्यवसायात कम्प्युटर आला आहे. आणि त्यानंतर कॅशनी आलेला आहे म्हणजे आपण तेव्हाच्या तेव्हा ते कम्प्युटरचे पैसे दिलेले आहेत त्या व्यापाऱ्याला, म्हणून कॅश गोज आऊट हा त्याचा दुसरा इफेक्ट झाला. कॅश गोज आऊट, आपल्या व्यवसायाकडनं कॅश बाहेर गेलेली आहे. मग टू अकाउंट्स काय बनतील आहे, जर कम्प्युटर कम्स इन झालेला आहे तर त्याचा इफेक्ट आपण कम्प्युटर अकाउंटमध्ये दाखवणार आणि कॅश गोज आऊट झाली असेल तर त्याचा इफेक्ट आपण कॅश अकाउंटमध्ये दाखवणार. टाईप्स ऑफ अकाउंट्समध्ये बघा, कम्प्युटर ही आपली ॲसेट असल्यामुळे रिअल अकाउंट येईल आहे आणि कॅश ऑल्सो इज अवर ॲसेट, तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा रिअल अकाउंट येईल आहे. रूल्स कोणते ॲप्लिकेबल होतील आहे, तर कम्प्युटर व्यवसायात आला आहे म्हणून तो डेबिट होईल, म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन. आणि कॅश आपल्या व्यवसायातून गेली आहे म्हणून क्रेडिट व्हॉट गोज आऊट. त्याच्यामुळे अकाउंट टू बी डेबिटेड आला कम्प्युटर अकाउंट आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड आला कॅश अकाउंट. मग त्याची जर्नल एंट्री काय होईल बघा, दुसऱ्या नंबरची एंट्री आपण बघूया आता. तर पहिलं नाव आलं होतं आपला कम्प्युटर अकाउंट, तर मग बघा तिथे लिहिलं आहे कम्प्युटर अकाउंट डेबिट 20,000, टू कॅश अकाउंट 20,000, ब्रॅकेटमध्ये नरेशन लिहिलेलं आहे बीइंग परचेस्ड कम्प्युटर फॉर कॅश आणि ब्रॅकेट कंप्लीट करून आपली दुसरी जर्नल एंट्री आपण कंप्लीट केलेली आहे. कशी वाचायची त्याला, कम्प्युटर अकाउंट डेबिट 20,000, टू कॅश अकाउंट 20,000, बीइंग परचेस्ड कम्प्युटर फॉर कॅश. आलं लक्षात. त्यानंतर आहे तिसरं बघा तुम्हाला दिसतं आहे पेड फॉर वेजेस 9,000. वेजेस त्याचं सगळ्यात पहिले आपण टू इफेक्ट्स बघूया. वेजेस म्हणजे मजुरी, तुम्ही मजुरी तुमच्या हाताखाली काम करणारे जे मजूर आहेत त्यांना तुम्ही मजुरी दिली. किती दिली, 9,000 रुपये दिली. काय इफेक्ट होतील 2, तर सगळ्यात पहिले काय दिलं तुम्ही, वेजेस दिलं आणि वेजेस हा आपला एक्सपेन्सेस आहे, खर्च असतो आणि खर्च नेहमी आपण वरच्या साईडला लिहितो म्हणजे डेबिट साईडला, म्हणून वेजेस इज ॲन एक्सपेन्सेस.
आणि हे वेजेस दिल्यामुळे हे जे 9,000 रुपये आहे ते तुमच्या कॅशमधून काय झाले, कमी झाले, म्हणून कॅश तुमची गोज आऊट झाली 9,000 रुपये. म्हणून कॅश गोज आऊट हा झाला त्याचा दुसरा इफेक्ट. 2 अकाउंट्स कोणते होतील ज्याच्यावर हा इफेक्ट पडतो आहे, तर पहिला आहे वेजेस अकाउंट. कारण वेजेस तुम्ही दिलेले आहे तर तुम्हाला वेजेस म्हणजे मजुरीवाला जो अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून ठेवावं लागेल की नाही. म्हणून पहिला अकाउंट आहे वेजेस अकाउंट आणि दुसरा कॅश गोज आऊट होते आहे म्हणून कॅश अकाउंट. त्याची म्हणजे इफेक्ट तुम्हाला कॅश अकाउंटवर दाखवावं लागेल. टाईप्स ऑफ अकाउंट्स कोणते, वेजेस अकाउंट. आता वेजेस मजुरी दिली, वेजेस दिले म्हणजे हे कशाशी रिलेटेड झालं, एक्सपेन्सेस झाला. आणि एक्सपेन्सेस आणि इन्कम हे कोणत्या टाईपच्या अकाउंटमध्ये होतं, आपलं नॉमिनल अकाउंटमध्ये होतं. म्हणून आपण तिथे नॉमिनल अकाउंट लिहून घेतलं. आणि कॅश अकाउंट आपल्याला माहितीच आहे ते रिअल अकाउंट आहे, कारण कॅश आपली ॲसेट आहे आणि ॲसेट्सशी रिलेटेड सगळ्या प्रकारचे अकाउंट्स आपण त्याला रिअल अकाउंटचे रूल लावत असतो, म्हणून तिथे रिअल अकाउंट लिहून घेतलं. रूल्स ॲप्लिकेबल काय होतील मग, नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे की समजा जर तुम्ही तो कोणता खर्च केलेला आहे तर त्याला डेबिटला टाका. तर सो डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. बघा तिथे काय लिहिलं आहे, डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. आणि रिअल अकाउंटचा रूल काय म्हणतो की समजा जर तुमच्याकडनं काही एखादा संपत्ती किंवा ॲसेट बाहेर जाते आहे, कॅश बाहेर जाते आहे, तर त्याला क्रेडिट करा. मग खाली लिहिलं आहे क्रेडिट वॉट गोज आऊट. पुन्हा मी सांगते, ते जे रूल्स मी तुम्हाला 3 शिकवलेले आहेत ते तोंडपाठ तुमचे असले पाहिजे, तेव्हाच तुम्ही जर्नल एंट्रीज करू शकता. त्यानंतर अकाउंट टू बी डेबिटेड बघा, वेजेस अकाउंट आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड कॅश अकाउंट. तर त्याच दोघांची नावं घेऊ आपण. तिसऱ्या नंबरचं जर्नल एंट्री बघूया, वेजेस अकाउंट डेबिट 9,000 टू कॅश अकाउंट 9,000 बिईंग वेजेस पेड. अशा रीतीने आपली तिन्ही जर्नल एंट्रीज कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरी बघा, आपण परत एकदा वाचून बघू, वेजेस अकाउंट डेबिट 9,000 टू कॅश अकाउंट 9,000 बिईंग वेजेस पेड. आणि अशा रीतीने आपण तिन्ही जर्नल एंट्रीज कंप्लीट केलेल्या. आता खाली तिथे टोटल लिहायची, सगळे पूर्ण एक लाईन पहिलेपासून शेवटपर्यंत अमाऊंट कॉलमपर्यंत आखून घ्यायची आणि त्या सगळ्यांची टोटल करायची. ही जी डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट आहे ही सारखी आली पाहिजे आणि येतेच सारखी ती. तर बघा तुम्ही टोटल केली आहे त्याची 1,29,000 1,29,000. तर अशा प्रकारे तुम्हाला या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. आता तुम्हाला काम काय करणार, होमवर्क काय दिलं आहे मी की हा टेबल सगळ्यात पहिले आखून घ्या. हा आपण टेबल याच्या आधी आखलेला आहे आणि आपण केलेला आहे, पण तरी तुम्ही हे इलस्ट्रेशन 1 म्हणजे पहिलं एक्झाम्पल म्हणून हे तुम्ही आखून घ्या. प्रत्येक वेळी तुम्हाला आखायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट जर्नल एंट्री करता आल्या पाहिजे, पण थोडी प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्हाला हा टेबल आखून घ्यायचा आणि त्याच्याखाली या पद्धतीने आखून ही जर्नल एंट्रीज कंप्लीट करायच्या आहेत. ठीक आहे, बाकीचे पुढचे गणितं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.